किसन राठोड चालू असलेले सामनो आजच्या दिवसातलो साखळी सामन्यातलो पहिलो शेवटचा सामना तुमका बघूक भेटत। हे सामनो पेनल्टीमुळे समोरच्या संघाक फक्त 3 षटका असतली आणि दुसऱ्या संघाक 4 षटका असतली। लक्षात घ्या वैयक्तिक पहिला संघातर्फे पहिला षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर दत्ता चव्हाण। टायमिंग मध्ये तुमका टाइम हय सांगितलं जाय 2:52 हा षटक चालू झालेला असा। पहिला चेंडू फुलटॉस पद्धतीचा चेंडू तो बॅटची कडा घेऊन पॉइंटच्या दिशेने जाताना स्वतःचा श्री गणेशा करता तोच म्हणजे फलंदाज संदेश। पहिल्या चेंडूवरती चांगला सन्मान देताना दिसता तो म्हणजे संदेश नावाचा फलंदाज। आता मात्र स्ट्राइकवर देवगडचा सुपुत्र देवगड मॅन फ्रॉम शिरगाव किसन राठोड अप्रतिम दर्जाचा ऑलराउंडर म्हणून ज्याची या काळात वर्णी लागली जाता तोच म्हणजे किसन राठोड। जसा लगीन झाला तसोच त्याचा खेळ बहरात इलो हा अप्रतिम दर्जाच्या फॉर्म मध्ये तो असा। आता मात्र मोठो फटको स्क्वेअर लेगच्या दिशेने आकांड्या पार गडग्या पार आणि लांब लचक षटकार पहिलं येताना दिसतात डीजे सर। दोन्ही संघाच्या कर्णधारांनी याची नोंद घ्यायची आहे। दत्ताच्या पाठीन पहिलो पाठभर वर येताना दिसता किसनच्या बॅट मधून। पुन्हा एकदा मोठो फटको मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली 1 रन पूर्ण करताना अप्रतिम दर्जाची पैकी बघा रनआउटची संधी आणि रनआउट स्वरूपात बाद होताना दिसता। काय गरज नाही होती एकाच मालवणीत म्हटला जाता गाव उणगान येणं आणि हुंबळ्या कापटान मरणं थोडक्यात म्हणूचा लागा डीजे सर। काय गरज नाही होती किसन राठोड एकाच म्हटला जाता वसा वसा खाना आणि लवकर घरात जाना। 1 षटकार मारले नव्हतो तरी पण पुढच्या चेंडूवरती 2 धावा घेण्याच्या नादात बाद होताना दिसता। पण समोर क्षेत्ररक्षक कोण होतो तोच म्हणजे गुरु पिंगळे अप्रतिम दर्जाची फेकी म्हणूची लागत डायरेक्ट हातात थ्रो म्हणूचो लागत। आता मात्र गिरीश कोचरेकर इलो मोठो फलंदाज दिसता तुमका गिरीश। पुन्हा एकदा दत्ता गोलंदाजी मार्कवर गिरीश साठी फुलटॉस चेंडू आणि ते का आता मात्र डिपॉझिट करता म्हणून मालवणीत म्हटला जाता बाबा देता भाकरी दत्ता देता भाकरी तर कशा करू दत्ताची चाकरी चेंडू सीमा पार खणखणीत षटकार डीजे सर। तर नवीन चेंडू देता येते लो हा खेळू शकता ना आता एनओसी दिलंस ना हा मग खेळू शकतो। पुन्हा एकदा दत्ता स्ट्राइकवर एक अप्रतिम दर्जाची फलंदाजी करणारो गिरीश 2 चेंडूंवरती 2 नाकार मुटके मारताना दिसता तो म्हणजे दत्ताच्या। पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेऊन दत्ता गिरीश साठी राईट आर्म ओव्हर द विकेट आणखी एक फुलटॉस चेंडू होतो बुरवणा फिरवतो तसो बॅट फिरवल्यान आणि आता मात्र लेग बाईट स्वरूपात फलंदाज बाद देताना दिसतात। आणखी एक मोठो फटको मारूच्या नादात
तंबूच्या रस्त्यात मोठं मासो जाळ्यात अडकताना दिसतात. डीजे सर चला जरा लवकरात लवकर बॅट्समन जाताना दिसता तुमका नागेश उर्फ नाग्या अशी फलंदाजाची नाव असा त्याच्या घोणसरीचो एक मोठो फलंदाज तुमका दिसता नागेश. पण अजूनही समोर ठाण मांडून उभो असा तो म्हणजे मंगेश, माफ करा संदेश. ओपनिंगला इलेलो फलंदाजा संदेश 2 गडी गारद होताना दिसतो तुमका. संघाक 2 मोठे धक्के लागलेत बघ्या. दुसरा षटक कोण घेऊन येता? गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येतेलो. चला लक्षात घ्या सिंधुदुर्ग बॉईज, तुम्हाला वेळ दिलेला आहे 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटक कंप्लीट करायचे आहे. संघाची धावसंख्या होता 20. पहिल्या षटकासाठी तुम्ही 6 मिनिटं घेतलेली आहे, म्हणजे हे किमान षटक तुम्हाला 4 मिनिटांमध्ये पूर्ण करायचं आहे. अंकुश गोलंदाजी मार्कवर, स्ट्राईकवर संदेश, नॉन स्ट्राईक वरती नागेश उर्फ नाग्या. अप्रतिम दर्जाचा फलंदाज असा तो म्हणजे नाग्या. पण संदेश सुद्धा मोठा फलंदाज असा. तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अंकुश. बघूया धावसंख्येक अंकुश लावता काय, तोच म्हणजे अंकुश. थोड्याच वेळात समजा काय सामन्याचं चित्र होईल. लेफ्ट आर्म राऊंड विकेट मारा करीत तो म्हणजे अंकुश. पहिलं चेंडू रिव्हर्सिप मारूचा प्रयत्न केल्यानं तो आता मात्र लेग बाय स्वरूपात एक धाव घेताना दिसता तोच म्हणजे फलंदाज संदेश. स्ट्राईक वरती नाग्या इलेलो दिसता नागेश मोठे मोठे फटके मारू शकता. आम्ही त्याची फलंदाजी दिव्यामध्ये डम्पिंग ग्राउंडवर बघितलेली होती. अप्रतिम दर्जाची फलंदाजी नागेश करू शकता, ही त्याच्याकडे ताकद असा. घोणसरीचो फलंदाज असा तो नागेश. पुन्हा एकदा खाली राहणारो चेंडू, सबमरीन डिलिव्हरी जे का म्हटली जातात त्या पद्धतीची चेंडू डान्सिंग डाऊन द विकेट तुमका बघूक भेटला नाग्याकडसून. काहीतरी मोठो फटको मारूचो प्रयत्न केल्यानं तो नाग्यान पुढे येऊन स्टेप आउट करून मारूचो प्रयत्न केल्यानं तो पण नाग्याच्या 2 दातांच्या मध्ये इलो नाही, त्यामुळे तो बॉलक दंश करू शकलो नाही. चेंडू निर्धाव जाताना दिसता यष्टीरक्षक गण्याच्या हातातून. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू होतो तो म्हणजे स्क्वेअर लेगच्या दिशेने तटवताना दिसता. 1 धाव पूर्ण करताना दिसता. क्षेत्ररक्षण करताना दिसता आणि एका धावेवरती समाधान मानताना दिसता. अंकुशने काहीतरी धावसंख्येक अंकुश लावलेलो दिसता. संघाची धावसंख्या होता तब्बल डबल दुर्यावरती 22 वरती. एखादो मोठो फटको मारूचा लागत, कारण लक्षात घ्या एका ओव्हरची पॅनल्टी तुमका दिलेली आहे. 3 षटकांचा सामना तुमका खेळूचो लागत आणि समोरच्या संघाक 4 षटका दिली जातली आहेत. पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज. आखूड टप्प्याचा चेंडू, आता मात्र झेलची संधी आणि अप्रतिम दर्जाचा डाय म्हणूची लागत. अप्रतिम दर्जाचे प्रयत्न म्हणूचे लागते. स्वतः गोलंदाज त्या चेंडूच्या खाली इलो होतो, पण हे जर झेल झालो असतो तर खरोखरच युट्यूब सरांनी तो व्हिडिओ व्हायरल केल्याने असतो. पण म्हटला जाता हात को आया लेकिन मुंह ना लगा. 100% प्रयत्न दिल्यानव्हते, पण स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये सुंदर क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न केल्यानंतर गोलंदाजान अंकुश यांनी आता मात्र नाग्या असा बेल्स काहीतरी मगाचपासून वाऱ्यामुळे पडताना दिसतात. मोठमोठो वारो जोरात दिलेलो दिसता. पंचाने शेवटी बेल्स काढून आपल्या खिशात ठेवल्याने बारकी पोरा जशी चॉकलेटा खिशात ठेवतात तसे बेल्स खिशात ठेवले गेले. मगाशी सांगितला होता पंचांका की वारो मोठो असा
अप्रतिम दर्जाचो खयचो सुपला शॉट मारूचो प्रयत्न करी होतो माका काय समजला नाही. रनआउटची संधी असा. नागेश काय करतो बाबा आणि वाटावलो बचावलो नागो थोडक्यात बचावलो. काहीतरी समोरचो बीन घेऊन इलो होतो पण ती फुटकी बीन ठरली त्यामुळे नागो बचावलो आणि स्वतःच्या घरट्यात आणि स्वतःच्या कावनात गेलेलो दिसता. नाग्या मोठे मोठे फटके तुका मारूचे लागतील कारण 3 षटकांचो तुझ्यासाठी सामना. एखादं चौकार मार षटकार मार पण मार नाहीतर ढोलार तरी काठी मार पण मार. ढोलार काठी म्हटलास तर गावात गेल्यावर तुम्ही देवळात बिवळात तुम्ही जर गेलास तर आणि फलंदाज बाद होता. रनआउट स्वरूपात आणखी एक गडी गारद होताना दिसता. संदेशच्या बॅटीच्या पट्ट्यात चेंडू येत होतो. आणखी एक मोठो धक्को लागताना दिसता. डीजे सर पण किसन राठोडने लय घाई केल्यान कारण 3 षटका होती ते का मोठे फटके मारू इले असते पण अति घाई संकटात नाही असा म्हटला जाता आणि ताच आता संघ काहीतरी संकटात दिसता. थोडंफार फलंदाजी मार्कवर येता तो म्हणजेच अमित. याचबरोबर षटक संपता. 2 षटकाच्या समाप्तीनंतर काहीतरी धाव संख्या 2 डझनावरती म्हणजे 24 वरती. एखाद्या गावात गेल्यावर जसो चिराचो टेम्पो चिखलात रूपान बसता तशी काहीतरी धाव संख्या 24 वर रूपान बसली. कारण मगाशी जर बघितलं असतं 21 धावा एका षटकामध्ये खर्च केले नव्हते पण आताच्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 3 धावा खर्च करताना दिसता. गणेश रावळे गण्या रावळे म्हणून ज्याची ओळख असा मालवणचो एक सुपुत्र गणो. बघूया गणो कशी गोलंदाजी करता तो. राईट आर्म राऊंड द विकेट मारा करीत स्ट्राईक वरती डावकुरे आता जो फलंदाज अमित. बघूया अमित एखादं मोठो फटको मारता काय. पट्ट्यात इलो तर ते का पट्ट्यात पोहोचवण्याची ताकद असा अमित मध्ये. पण गणो सुद्धा चतुर चालक गोलंदाज असा. आता मात्र मोठो फटको मारूचो प्रयत्न केल्यानं तो पंचांकडे अपील केली जाता विकेटची पण निर्धाव पद्धतीचो चेंडू काहीतरी अंगात घासून जाणार चेंडू यष्टी रक्षक दीपकच्या हातातून जाऊन विसावता. गणेश पुढचो चेंडू गोलंदाजी मार्कवर गणेश. आता मात्र मोठो फटको मिड विकेटच्या दिशेन वारंग चेंडूच्या खाली आणि आता मात्र आणखी अक्का लांब लागताना दिसता. जसोच इलो तसोच चाललो म्हणून मालवणीत म्हटला जाता. फावला तर फावला नाही तर अमितचा बोर्डावर नाव राहुला. डीजे सर एकदा अशोक मोठो फटको स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये समोर स्टेट डाऊन द ग्राउंड वाऱ्याच्या वेगान इरल्याच्या पाठसून दुर्लभुकीत जाणारो खणखणीत चौकार. डीजे सर पारितोषिक जमा झाला मोहन शेठ गावडे यांच्याकडून. आज ते उपलब्ध नाहीत पण युट्यूबच्या माध्यमातून ते तुमची गोलंदाजी
अनुभवतायत आणि त्याचा आनंद घेताना दिसता. पण अशोक मात्र खंबीरलेलो दिसता, हा फलंदाजी करताना दिसता. मोठो फटको आणखी एक मारूचा प्रयत्न केल्यानं तो पण अंगार काहीतरी चेंडू बसताना दिसता आणि एक धाव पूर्ण करताना दिसतात. पण स्ट्राईकवर कोणा नागेश. नागेश का तुम्ही जास्त वेळ शांत ठेवू शकत नाही, कारण नागो एकदा तापलो तर बदलो जरूर घेता असो फलंदाज असा नागो. नाग्या एकाद्रो चौकार मार, षटकार मार, नाकार मुटको मार, पाटीन पाठभर वळ काढ पण मार. बघूया नागो काय करता तो. पुन्हा एकदा गणेश टू नागेश. मोठो फटको बॅटची कडा घेऊन आता मात्र सुंदर क्षेत्ररक्षण. नक्कीच तो चौकार गेलो असतो, पण क्षेत्ररक्षण करणारे क्षेत्ररक्षक रुपेश परब हाताचा गुलाम करून उभे राहिले. शेकोटी घेताना हात जसे दोन्ही वर केले जातात तसे काहीतरी चेंडू अडवताना दिसले. ते म्हणजे रुपेश. अप्रतिम दर्जाची क्षेत्ररक्षण मनोचा लागत रुपेश कडसून. आता मात्र एका चौकारनीशी खेळणारो बादशाह अशोक इलो असा. मोठो फटको लेगच्या दिशेने मोठो प्रयत्न केल्यानं तो पण एक धाव. दत्ता चेंडूच्या खाली रनआउटची संधी आणि 2 धावा आणि तिसऱ्या धावेसाठी बाद होताना दिसता तो म्हणजे नागेश. हा बोल ना. हा बोल. हा बोल. हा अरे 3 वर ह्या कर 3 वर. थँक्यू सो मच अजित बांदकर. तर 33 धावांचं लक्ष आहे मैदानावर. आय थिंक मला असं वाटतं स्पर्धेचा लो स्कोरिंग मॅच आपल्याला बघायला मिळते 3 ओव्हरच्या मॅचमध्ये. इव्हन पहिल्या षटकामध्ये 20 धाव येऊन सुद्धा आपण बघितलं की नंतर खूप चांगला कंट्रोल केला. खास करून गोलंदाज अंकुशचा षटक जो लेफ्ट आर्म गोलंदाज आहे तो म्हणजे सिंधुदुर्ग बॉईजचा, अवघ्या 3 धावा खर्च केला आणि गोलंदाजी मार्गावर गणेश आला. चौकार येऊन सुद्धा आपण बघितलं, विकेट सुद्धा काढली होती आणि 8च धावा त्याने खर्च केल्या. आणि 33 धावांचं लक्ष आता मात्र असेल सामना जिंकण्यासाठी सिंधुदुर्ग बॉईज संघासमोर. चला फिल्डिंग लगेच लावून घ्या, अजिबात वेळ न घेता. क्षेत्ररक्षण लगेचच सजवून घ्यायचं आहे ते अक्षर स्पोर्ट्स श्रावण या संघाने. आणि 33 धावांचं लक्ष असेल ते सिंधुदुर्ग बॉईज या संघासमोर. सलामीचे फलंदाज ग्राउंडवर पोहोचतात. गुरु पिंगळे आणि अभय पालव. काल दोन्ही फलंदाजांनी मात्र अप्रतिम खेळ केला कोकण ओपन च्या माध्यमातून. चला फिल्डिंग लावून घ्या, वेळ घेऊ नका. अक्षरा स्पोर्ट्स श्रावण. 33 धावा तुम्हाला डिफेंड करायच्या आहेत. जसं आपण मगाशी उल्लेख केला की उशिरा आल्या कारणाने आपण बघतोय की हा पहिला असा संघ ठरला ज्याला मात्र आपण बघतोय की स्पर्धेमध्ये 30 षटकाचा सामना ते खेळावा लागतोय. कारण जसं आम्ही सातत्याने मागच्या इनिंग मध्ये जेव्हा मी कॉमेंट करतो तेव्हा आवर्जून उल्लेख करतो की आपल्याला इनिंग ब्रेक मध्ये टॉससाठी यायचं, इनिंग ब्रेक मध्ये टॉससाठी यायचंय. इव्हन त्यांच्याकडे हात दाखवत होते पण येत नव्हते इथपर्यंत. इथे येऊन तुम्ही तुमची जी काही इश्यू होता, तुमचा काही प्रॉब्लेम होती, तुम्ही येऊन तिथे डिस्कस करणं गरजेचं होतं आयोजकांशी.
बॉलर्स नेम बॉलिंग मार्कवर किसन राठोड षटक क्रमांक पहिला घेऊन आलाय. सलामीला वन बघतोय स्ट्रायकिंग एंडला गुरु पिंगळे, नॉस्ट्रिक एंडला अभय पालव आणि पॉवर प्लेचा पहिला षटक घेऊन गोलंदाज सज्ज होतोय तो म्हणजे किसन राठोड. दोन्ही टीम्सला ऑल द बेस्ट. सामना पण सुरू करूया. चला टाइम लक्षात ठेवा 3:12 आणि सेकंड इनिंग सुरुवात होते इथे. पहिला चेंडू 3:12 फुल टॉस आहे. कव्हर मध्ये उडवण्याचा प्रयत्न, चांगला फटका बघायला मिळतोय. सेफ शॉट. इव्हन तो मिडअपच्या खेळाडूकडे बघतो की धावतोय की नाही आणि तो मध्ये चेंडू सीमारेषे बाहेर चौकार. पहिल्याच्या चेंडूवर खणखणीत सुरुवात, चौकारने खातं उघडले ते गुरु पिंगळेने. धावसंख्या दाफलकर 4 धावा. षटक क्रमांक पहिला सुरू आहे. पॉवर प्ले सुरूचा फायदा उचललाय गुरुने. फुल टॉस आहे, त्याच्यावर रबर स्टॅम्प शॉट दाखवलाय. मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर षटकार. काय फटका आहे. पंचांचा इशारा नो बॉलचा. चेंडू कव्हर करेपर्यंत थोडासा वेळ घेतलाय आणि चेंडू स्वतः घेऊन आपण घेतो. खेळाडू बघते की ग्राउंडच्या बाहेर जातोय आणि चौकार बघायला मिळतोय. 9 वर हा चौकार म्हणजेच 5 धावा. 5 धावा ऍड करूया धावसंख्येत भर. नो बॉल. नेक्स्ट बॉल असेल तो फ्री हिट. धावसंख्या 15 धावा. धावफलकावर पहिल्या षटकापासून आपण बघतो की दबाव टाकलाय पूर्णपणे अक्षरा स्पोर्ट्स श्रावण संघावर. लीडिंग एज आहे. मिस टाइम फटका. फ्री हिट बॉल आहे. चेंडू निश्चित कव्हर झालाय पण तोपर्यंत 2 धावेसाठी दोन्ही फलंदाज आपली जागा सोडतायत, क्रीज सोडतायत आणि 2 धावा इथे पूर्ण सुद्धा होत आहेत. चला नेक्स्ट मॅच साठी अभि 11 या संघाने रिपोर्ट करायचा आहे, कॅप्टनने रिपोर्ट करायचा आहे. आपण लगेचच हा सामना संपल्यानंतर टॉस करून तो सामना लगेचच सुरू करणार आहोत. घड्याळात वाजता आपण बघतो की 3:15 वाजलेत. आपल्याला अजून नंतरच्या 4 मॅचेस आपल्याला वेगाने कव्हर करायचे आहेत. आज प्रत्येक संघाने खूप चांगलं सहकार्य केलंय. वेगवान चेंडू होता, ब्लॉक होलचा चेंडू. गुड बॉलिंग, चांगलं कमबॅक गोलंदाजीमध्ये. गोलंदाज आपण बघतोय म्हणजेच किसन राठोड. धावसंख्या 17. रिदम मध्ये प्रॉब्लेम पुन्हा मागे जावं लागतं ते किसनला. 33 धावांचं लक्ष गाठायचं सामना जिंकण्यासाठी. ते म्हणजेच बॅटिंग करत असताना सिंधुदुर्ग बॉईज या संघाला. हो, अप्रतिम डिलिव्हरी, खूप चांगला. आपण बघतो की हलकासा लेग ब्रेक बघायला मिळतोय. स्लॉग हिट करायचं होतं, व्यवस्थित टायमिंग झालं नाही चेंडूवर आणि चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये. क्लोज विकेट किपिंग बघायला मिळते, त्यामुळे डॉट बॉल बघायला मिळते. प्रेशर थोडंसं आहे बदा फलंदाजावर आणि धावसंख्या काय मध्ये 17 धावा. पुन्हा आपण बघतो की किसन राठोड बॉलिंग मार्कवर. काही चेंजेस आहेत फिल्डिंग मध्ये. डीप स्क्वेअर लेगचा खेळाडू सर्कलच्या आतमध्ये येतोय आणि मात्र लॉंग ऑफ लेग खेळाडू सेट होतोय नागेश. हो, स्लाइसरचा प्रयत्न होता, व्यवस्थित टायमिंग करू शकला नाही आहे चेंडूवर आणि तिथून मात्र बघतो की क्विक सिंगल कंप्लीट झाली आहे चेंडूवर. ते सुद्धा 22च्या स्वरूपामध्ये, त्यामुळे एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव इथे ऍड होईल. षटक पहिले समाप्त होईल. धावसंख्या अंकित जाते एकूण 18 धावा धावफलकावर, जिथे 33 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे आणि पहिल्या षटकात निश्चित आपण बघतो की 18 धावा आतापर्यंत कुठल्या आहेत दोन्ही फलंदाजांनी. इव्हन खास करून आपण बघतो की स्ट्रायकिंग एंडला अभय पालवला संधी मिळालीच नाही येण्याची आणि जेव्हा त्याने स्ट्राईक रोटेट झालं तोपर्यंत षटक समाप्त झालं होतं, संपलं होतं. तर एका षटकाच्या अखेरीस धावसंख्या 18. स्ट्रायकिंगला पुन्हा एकदा गुरुच असेल आणि बॉलिंग मार्कवर आपण बघूया येतो गोलंदाजीला तो अशोक. शेवटच्या टप्प्यात येऊन अशोकने एक अप्रतिम चौकार वसूल केला होता. पॉवर प्ले संपल्यानंतर बघतोय की 3 खेळाडू सर्कलच्या बाहेर ऑन साइडला पेट्रोलिंग करतात बाउंड्री लाईनवर.
लॉंग ऑन आहे, मिड विकेट आहे, स्क्वेअर लेग आहे, 3 खेळून बघतोय बाउंड्री लाईनवर ऑन साईडला. एक फाईन लेग आहे सर्कलच्या आतमध्ये. त्यानंतर एक लॉंग ऑफ आहे, डीप एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू सेट केलाय गुरु पिंगळेसाठी. पहिला चेंडू अशोकचा ओव्हर द विकेट. रिव्हर्सचा अटेम्प्ट तिथे क्षेत्ररक्षक बरोबर समोर उभा आहे थर्ड मॅनला. चांगली फिल्डिंग बघायला मिळते. या ठिकाणी वेगाने चेंडू ट्रायल होतो कारण त्या ठिकाणी आउटफील्ड फास्ट आहे आणि तो प्रयत्न केला होता गॅपमध्ये खेळण्याचा, पण एक्झॅक्टली खेळाडूच्या हातमध्ये चेंडू जातोय. धावसंख्या कायम. दिशा दिली चेंडू हवेमध्ये. आपण बघतोय पॉइंटला ती मात्र थोडीशी गफलत झाली. चेंडू मागे निघून गेला आणि तोपर्यंत मी ते एक धाव अभयला दुसरी धाव घ्यायची होती, पण इथे मात्र गुरु सांगतो की तू सुद्धा खेळू शकतो, चांगली बॅटिंग तू सुद्धा करू शकतो. आणि बघतोय की स्ट्राईक एंडला आपण त्यांनी पाठवून दिले, म्हणजेच अभय पालव पोहोचतोय स्ट्रायकिंग एंडला. धावसंख्या पोहोचली ती 19 वर. 19 ऑन द बोर्ड. थँक्यू सागर. 19 धाव फलकावर. क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून भरपूर जण रोजगार सुद्धा उपलब्ध होतो आपण बघतो. त्यामध्ये आमचे एक शेंगावाले सुद्धा आहेत जे बऱ्याचशा स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात, पण आता स्पर्धा हळूहळू तर कमी झाल्यात, त्यामुळे मार्केटमध्ये जास्त फिरावं लागतं. संडे सुद्धा होता डोंबिवली वेस्टला. पुढचा चेंडू अशोकचा. स्लोअर वन चेंडू गतीमध्ये परिवर्तन केलं. हलकासा सेमी हेलिकॉप्टर शॉट आपल्याला बघायला मिळते शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये. तिथे चेंडू कव्हर होईल तोपर्यंत 2 धावांचा प्रयत्न सुरू आहे. चेंडूची फेक होईल तोपर्यंत 2 धावा पूर्ण होतात या चेंडूवर फलंदाज अभय पालव कडून. आणि धावसंख्या पोहोचली ती 21 वर. 21. अजूनही 12 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. स्टील 12 टू विन. अभयने काल कोकण ओपनच्या माध्यमातून अप्रतिम खेळ केला होता. व्यवस्थित टायमिंग करू शकणार नाही. चेंडू बरोबर खेळाडूच्या हातमध्ये तिथे मिड विकेट मध्ये तिथे चेंडू कव्हर होईल तोपर्यंत एकच धाव मिळते ती अभयला. धावसंख्येत भर धावसंख्या 22. 22 धावा धावफलकावर. 11 धावांची अजूनही आवश्यकता सिंधुदुर्ग बॉईज या संघाला. षटक क्रमांक 2 सुरू आहे. विकेट हा एक ऑप्शन आता उरलाय, तो म्हणजेच अक्षरा स्पोर्ट्स श्रावण संघाकडे, तर तुम्ही कमबॅक करू शकता. फुलटॉस आहे, स्लाइस केलाय, बॉलच्या डोकरनं काढलाय. ज्या ठिकाणी खेळवण्यात त्या ठिकाणी आपण फक्त फटका एक्झिक्यूट केलाय डीप पॉइंटला. सीमारेषे बाहेर खणखणीत चौकार. जेंटल टच. व्हॉट अ शॉट. डोळ्यांचं पारडं फेडणारा फटका. सीमारेषे बाहेर चौकार. फुलटॉस चेंडू ऑन साइडला एक्झिक्यूट केलाय, फिनिश केलाय. हा सामना षटकाराने मॅच फिनिश आणि सामना ते जिंकला सिंधुदुर्ग बॉईज या संघाने.